श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 470। उपशम प्रकरण सर्ग 86। अरण्यापासून लाकडे उत्पन्न होतात. लाकडांना बांधणाऱ्या दोऱ्या कळकाच्या सालीपासून उत्पन्न होतात. लाकडे तोडण्याची कुऱ्हाड, वाकस वगैरे हत्यारे लोखंडापासून उत्पन्न होतात. ती घडविण्यावर लोहार आपले पोट भरतो व लाकडे तासणारा सुतार आपल्या पोटासाठी लाकडे तासतो. याप्रमाणे निरनिराळ्या क्रिया व उपकरणे यांच्या योगाने बनणारे घर, तसेच आत्म्याच्या मायाशक्तीपासून उत्पन्न झालेली भिन्न 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 पदार्थांची सामुग्री केवळ काकतालीय न्यायाने होत असते. त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी स्थित असलेल्या अनिर्वचनीय मायाशक्तीमुळे दर्शन श्रवणादी क्रिया करण्यास समर्थ असलेली चंचल ज्ञानेंद्रिये उदित होतात. परंतु त्यांच्यापासून कोणाची व कोणती हानी होणार तर कोणाचीच नाही. माझ्या हृदयातील अविद्यारूपी विस्मृती अजिबात नष्ट झालेली असून त्या ठिकाणी आता आत्मबोधाचा स्वच्छ प्रकाश पडलेला आहे. त्यामुळे जे मूळचेच सत होते ते सद्रूप बनले आहे व जे असत होते ते असद्रूप ठरले आहे. सारांश म्हणजे जे क्षत म्हणजे विकृत होते ते क्षीण झाले व जे त्रिकाली अबाधित होते ते अखेरीस कायम राहिले आहे. याप्रमाणे विचार करून तो महातेजस्वी वीतहव्य मुनी या जगात पुष्कळ वर्षेपर्यंत राहिला. ज्यामध्ये स्थित झाले असता सकल चिंतेचा नायनाट होतो आणि मनुष्य पुनर्जन्माच्या संकटातून कायमचा मुक्त होतो व जेथे मूढतेला यत्किंचितही अवकाश उरत नाही अशा पूर्ण आनंदमय आणि स्वप्रकाशरूप आत्मपदामध्ये तो सदा सर्वदा स्थिर होऊन राहिला होता. ज्या वेळी त्याच्या मनात जगातील पदार्थांच्या दर्शनामुळे मिथ्या भ्रांती उत्पन्न होईल त्या वेळी तो तिच्या निवारणासाठी ध्यानाभ्यासाचा अवलंब करी व अशा क्रमामुळे त्याचे चित्त नेहमी आत्मानंदामध्ये निमग्न होऊन राहिले होते. ज्या वेळी प्रारब्ध भोगांच्या योगाने त्याच्या मनात विषयासंबंधीची त्याज्य बुद्धी उत्पन्न होईल त्या वेळी त्या भावनांचा तो निराश करून टाकीत असल्यामुळे त्याचे मन विषयांची इच्छा व अनिच्छा यांच्या अतीत होऊन जाईल. अखेरीस त्याच्या सर्व जन्म कर्मांचा क्षय होऊन जेव्हा त्याला विदेह कैवल्याची स्थिती प्राप्त होण्याची वेळ येऊन ठेपली तेव्हा देहादी प्रतिभासिक संसाराचा कायमचा त्याग करून अवशिष्ट राहणाऱ्या ब्राह्मरसाचा अखंड उपभोग घेण्याची त्याच्या ठिकाणी तीव्र इच्छा उत्पन्न झाली व त्यामुळे या मिथ्या जगज्जालाचा कायमचा त्याग करून त्याचा पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी त्याने सह्याद्रीवरील एका सुंदर गुहेमध्ये प्रवेश केला. तेथे त्याने पद्मासन घातले व विचार करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, हे विषय प्रीते, तू प्रेमरहित हो. हे द्वेष भावने, तू द्वेषरहित हो. तुम्ही दोघांनी आजपर्यंत मला नुसते खेळविलेत. हे भोगांनो, एखाद्या लहान मुलासमोर खेळणी टाकून त्याचे मनोरंजन करण्यात येते त्याप्रमाणे तुम्ही असंख्य जन्मांमध्ये माझे मनोरंजन केले. तुम्हाला आता माझे नमस्कार असोत. ज्या सुखाने मला प्राप्त झालेल्या या श्रेष्ठ आणि परम पवित्र अशा निर्वाण पदवीचे विस्मरण केले होते त्या विषय सुखालाही माझे नमस्कार असोत. हे दुःखा, तू मला अत्यंत संताप दिल्यामुळेच मी मोठ्या आदराने आत्म्याचा शोध घेतला. यास्तव या आत्ममार्गाचा तूच मला उपदेश केलास असे समजून मी तुला वारंवार नमस्कार करतो. तुझ्या प्रसादानेच मला ही शीतल अशी ब्रह्मपदवी प्राप्त झाली आहे. त्यामुळे तुझे नाव जरी दुःख आहे तरी तू सुखप्रद आहेस हे जाणून मी तुला नमस्कार करतो. हे देहा, तू ह्या संसारातील अत्यंत असारभूत असे तत्व आहेस, तरी तुला मी मित्र समजून तुझ्या कल्याणाची इच्छा करतो.
तुझा माझा कायमचा वियोग होणार असून मी आता आपल्या स्वस्थाना परत जातो. तुझा माझा वियोग व्हावा हे अगदी स्वाभाविकच आहे. ह्या जगातील प्राणी स्वार्थ लोलुप बनून आपल्या आप्तेष्टांचा आणि मित्रांचा अशाच रीतीने त्याग करीत असतात. हे देहरूपी मित्रा, तुझा माझा शेकडो जन्मांचा ऋणानुबंध असताही मी तुला आता सोडून जात आहे. परंतु यात मी कोणताच अपराध करीत नाही. कारण आत्मज्ञानाच्या योगाने तूच आपला क्षय करून घेतला आहेस. आत्मज्ञानामुळे आपला क्षय होणार ही गोष्ट तुला माहीत असल्यामुळे तू आपण होऊन आपला नाश करून घेतलास असेच म्हणावे लागते. अर्थात हे देहा, आत्मनाशाचा हा प्रसंग तू आपणावर स्वतःच ओढवून घेतला आहेस. दुसऱ्या कोणी तुझा नाश केला असे मात्र म्हणता येणार नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.